मॅथच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे जे आहेत मॅथ आणि बुद्धिमत्ताचं जे मॅथ आणि रिजनिंगचं जे बायफर्गेशन आहे ते 15, 10 किंवा 13, 12 असं होऊ शकतं. म्हणजे बुद्धिमत्तावरती 15 क्वेश्चन किंवा 13 क्वेश्चन येऊ शकतात. त्यातल्या त्यात काय येऊ शकतं मी सांगतो आता. 5 क्वेश्चन जे आहेत 5 मार्कासाठी, म्हणजे 5 क्वेश्चन जे आहेत 10 मार्कासाठी, ते तुमचं सिटिंग अरेंजमेंट सर्क्युलर असेल किंवा लिनियर सिटिंग अरेंजमेंट असेल याच्यावरती एक क्वेश्चन राहील. 5 क्वेश्चन असतील त्याच्यावरती. 5 क्वेश्चन हे पझलवरती असेल. पझल हे डेट बेस पझल असतं किंवा बॉक्स पझल असतं. आणि त्याच्यानंतर सिलॉलिझम, इनइक्वॅलिटीज आणि बाकीचे मिसलेनियस टॉपिक्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. तर आता आपण बॉक्स बेस पझल बघणार आहे. बॉक्स बेस पझल सोडायचं कसं, त्याचं ॲन्सर कसं काढायचं ते आता मी त्याचा ॲप्रोच सांगतो आहे. आता बघा, इथं मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेलं आहे. आता जे एक्सप्लेन करतो ते मराठीमध्ये एक्सप्लेन करतो आहे. जर एक्सप्लेनेशन इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर मला तसं कमेंट करून म्हणजे व्हॉट्सअपला वगैरे मेसेज करा, चालेल. तर आता बघा, ABCDEF आणि G असे 7 बॉक्स आहेत. ते एकमेकांच्या वरती ठेवलेले आहेत. 7 बॉक्स आहे हे लक्षात आलं. त्याच्यानंतर एक एक वाक्य वाचत चालायचं आणि क्वेश्चन सॉल्व करत जायचं, ते पुट करत जायचं. बघा, बॉक्स डीच्या वरती फक्त 2 बॉक्स ठेवले आहेत. बॉक्स डीच्या वरती 2 बॉक्स ठेवले आहेत. पहिली गोष्ट क्लिअर झाली की 7 बॉक्स आहेत आणि 7 बॉक्समध्ये डीच्या वरती 2 बॉक्स ठेवलेले आहेत. म्हणजे डीचा नंबर हा 5वा आहे हे तर फिक्स झालं. डीची पोझिशन फिक्स झाली 5 नंबरला. डीच्या वरती 2 बॉक्स आहेत, 6 नंबरचा आणि 7 नंबरचा. आणि डीच्या खाली 4 बॉक्स आहेत. आपल्याला डीची पोझिशन फिक्स माहीत झालेली आहे. ओके, तर याच्यानंतर पुढचं वाक्य वाचा. बॉक्स जी आणि डीमध्ये फक्त एक बॉक्स ठेवला आहे. बॉक्स जी आणि डीमध्ये एक बॉक्स ठेवलेला आहे. आता बघा, डी बॉक्स इथं ठेवलेला होता 5 नंबरला आणि जीसाठी जी आणि डीमध्ये एक बॉक्स आहे. म्हणजे एक बॉक्स रिकामा ठेवून आपण 2 ठिकाणी आपण त्याला पुट करू शकतो. हा रिकामा ठेवला तर जी इथं पुट करू शकतो आणि खाली इथं पण पुट करू शकतो आपण, ठीक आहे, जीला. तर याच्यासाठी आपण वेगळी डायग्राम काढूया वेगळ्या कंडिशनसाठी. एक्झाममध्ये पण असंच करायचं. 2 कंडिशन जर तुम्हाला दिसत असेल, शक्यतो ते हार्ड लेवलच्या क्वेश्चनमध्ये असतं ते, पण अशी प्रॅक्टिस जर ठेवली तर तुमचं क्वेश्चन कधीच चुकणार नाही. जेवढ्या कंडिशन असतील तेवढ्या आपण सॉल्व केल्या पाहिजेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, ठीक आहे. आणि जीचा नंबर कितवा आहे, सॉरी, डीचा नंबर 5व्या ठिकाणी डी ठेवलेला आहे आणि मला इथं ठेवायचं आहे जी. ओके, या 2 कंडिशनमध्ये. आता क्वेश्चन पुढं वाचूया. आता क्वेश्चन, बॉक्स जी आणि ईमध्ये जितके बॉक्स ठेवले आहेत तितकेच बॉक्स ई आणि एमध्ये ठेवले आहेत. याचा अर्थ काय, बॉक्स जी आणि ईमध्ये जेवढे बॉक्स आहेत तेवढेच बॉक्स ई आणि एमध्ये, जी आणि ईमध्ये जेवढे आहेत तेवढेच ई आणि एमध्ये. याचाच अर्थ जी आणि एच्यामध्ये ई बॉक्स ठेवलेला आहे. ॲक्युरेट मिडलला ए बॉक्स आहे. जी आणि एमध्ये त्याच्या मिड पॉईंटला कोणता ई बॉक्स ठेवलेला आहे. तर आता आपण पहिल्या डायग्राममध्ये पुट करण्याचा प्रयत्न करूयात. तर समजा ई बॉक्स जर आपण या ठिकाणी तर पुट नाही करू शकत, ठीक आहे. तर आपण समजा इथं पुट केला, म्हणजे डीच्या खाली ईला जर पुट केलं तर ई आणि जीमध्ये किती बॉक्स होतात, 1 आणि 2. याचा अर्थ 2 बॉक्स खाली, 1 आणि 2 बॉक्स खाली आपण एला पुट करू शकतो, ठीक आहे. ईच्या वरती 2 बॉक्स आहे, त्याच्यानंतर जी आहे आणि ईच्या खाली 2 बॉक्स, त्याच्यानंतर ए, म्हणजे मिड पॉईंटला ई बरोबर आलेला आहे. सेकंड याच्यामध्ये आपण जर पुट करायचा प्रयत्न केला तर सेकंडमध्ये वरती तर आपण पुट नाही करू शकत कारण की ऑलरेडी डी आहे. आणि खाली ई जर पुट केला तर त्याच्या खाली आपल्याला ए पुट करायला जागाच नाही. म्हणजे सेकंड जी डायग्राम आहे ती 100% रॉंग आहे. आपल्याला आता फर्स्ट डायग्राममध्येच आपल्याला सॉल्व करायचं आहे सर्व काही. पुढचा जो पॉईंट दिला आहे, काय दिला आहे, बॉक्स बी आणि सीमध्ये 3 बॉक्स ठेवले आहेत आणि बी हा सीच्या वरती ठेवलेला आहे, ठीक आहे. तर आता बघा, बी आणि सीमध्ये 3 बॉक्स आहे आणि बी जो आहे तो सीच्या वरती आहे. तर ह्या डायग्राममध्ये आपल्याला फर्स्ट डायग्राम करेक्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर 3 बॉक्स ठेवले असले पाहिजे. समजा बीला जर इथं ठेवलं, वरचीच पोझिशन आहे, बीला जर इथं ठेवलं, त्याच्यानंतर 3 बॉक्स काउंट करा, 1, 2 आणि 3 बॉक्स सोडून सीला ठेवायचं आहे. ओके,
आता 100% सॉल्वच झालं आहे. आता जो शिल्लक राहिला आहे, कोण शिल्लक राहिला, फक्त एफ शिल्लक राहिलेला आहे. ABCD सगळं झालेलं आहे, फक्त एफ राहिलेला आहे. तर एफची जागा म्हणजे ही जागा असेल, तर ह्या ठिकाणी एफ राहील. ओके, तर ह्या टाईपमध्ये हे सॉल्व झालेलं आहे. टॉपला G आहे, त्याच्यानंतर BDEFC आणि A. ओके, तर ह्या टाईपमध्ये असा अप्रोच असला पाहिजे. जर 2 कंडिशन असेल तर दोन्ही कंडिशनची डायग्राम इमिजिएटली काढून घ्यायची आणि त्यात पण सॉल्व करायचं, ट्राय करायचं, आणि कुठलं तरी एक 100% बरोबर येतं. सेकंड डायग्राम आपली चुकली होती. आता आपण याच्यावरती आधारित क्वेश्चन कसे असतात ते पण बघू आणि ते सोडवायचे कसे ते आपण बघूयात. बघा, क्वेश्चन पहिला काय, हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ बॉक्सेस आर प्लेस्ड इन बिटवीन बॉक्स G अँड E. आता G आणि E मध्ये किती बॉक्स आहे बघा. G 1 नंबरला, नंतर E इथं आहे, दोघांच्यामध्ये 2 बॉक्स आहे. तर ऑप्शन कोणता येईल, 2 बॉक्स म्हणजे B नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. एकदा पझल सॉल्व झालं त्याच्यावरती डायरेक्ट 5 क्वेश्चन येतात, म्हणजे 10 मार्क तुमचे फिक्स होऊन जातात आणि इझी क्वेश्चन असतात सगळं. तर बघा काय क्वेश्चन दिलेलं आहेत. बॉक्स बीच्या बाबतीत सत्य वाक्य म्हणजे बरोबरचं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. बॉक्स E आणि B मध्ये 3 बॉक्स आहेत, चेक करा आहेत का. बॉक्स E आणि B मध्ये नाही, एकच बॉक्स आहे, म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य बॉक्स शीर्षस्थानी म्हणजे टॉपला ठेवलेला आहे का, तर टॉपला G आहे, तर ते पण चुकीचं आहे. बॉक्स हा ईच्या खाली ठेवला आहे. बॉक्स B हा ईच्या खाली का नाही, तो Gच्या खाली आहे. बॉक्स Bच्या वरती फक्त एक बॉक्स आहे. बॉक्स Bच्या वरती एक बॉक्स, हो हेच बरोबर आहे, फक्त बॉक्स Bच्या वरती एकच G बॉक्स आहे. आणि शेवटचं पण चेक करा, बॉक्स B आणि F मध्ये कोणताही बॉक्स ठेवलेला नाही. तर B आणि F मध्ये 2 बॉक्स ठेवलेले आहेत, म्हणजे ऑप्शन जो आहे D हेच करेक्ट आहे, फक्त एक बॉक्स ठेवलेला आहे. ओके, तर ह्या टाईपच्या IBPSला क्वेश्चन असतात. पुढचा क्वेश्चन बघूयात. टॉपला कोण आहे, शीर्षस्थानी कोण आहे, G, म्हणजे ऑप्शन नंबर C तुमचं करेक्ट उत्तर आहे. G हा टॉपला ठेवलेला आहे. नेक्स्ट, विच बॉक्स इज प्लेस्ड इमिजिएटली अबो बॉक्स E. ईच्या लगेच वरती कोण आहे, ईच्या लगेच वरती D ठेवलेला आहे. ईच्या लगेच वरती D म्हणजे ऑप्शन नंबर B हे करेक्ट उत्तर आहे. ओके, तर ह्या टाईपमध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन येतील आणि असा अप्रोच असला पाहिजे. हे इझी टू मॉडरेट लेवलचा क्वेश्चन होता. याच्यावरती आधारित हार्ड लेवलचा एक 2 क्वेश्चन घेऊयात. काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला विचारा. तुम्हाला याच्यावरती प्रॅक्टिससाठी PDF भेटेल, ज्याच्यामध्ये सोल्युशन पण अवेलेबल असेल. ठीक आहे, संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला PDF भेटून जाईल.